बांधकाम कामगार स्कॉलरशिप अंतर्गत तुम्हाला आजच लाभ मिळणार आहे आणि हा तुम्हाला स्कॉलरशिपचा जो फॉर्म असणार आहे तो 100% भरावा लागणार असे असं आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून आपल्याला ही जी ऑफिशियल नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे. कामगार मित्रांनो, जर तुम्ही देखील एक नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी ही जी आपलं इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाने दिलेली जी माहिती आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या संदर्भातील सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असताल तर आताच या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून भविष्यामध्ये येत असणाऱ्या प्रत्येक बांधकाम कामगारच्या योजना तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील. तर कामगार मित्रांनो, बांधकामची जी स्कॉलरशिप आहे तिचा फॉर्म भरायला 16 जून पासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. गेल्या आपल्या काही 1-2 व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला या नवीन तारखेची बातमी सांगितलेली आहे आणि काही जणांनी यावरती असा प्रश्न विचारला होता की हा जी फॉर्म भरायची तारीख आहे ती केव्हा संपणार आहे. तर ही जी तुमची डेट असणार आहे मित्रांनो ती 16 जून ते 31 मार्च पर्यंत तुम्हाला चालू वर्षाचा जी स्कॉलरशिप असणार आहे तुम्हाला ती भरता येणार आहे आणि 31 मार्च नंतर जर दिवस उजळून गेले, एकतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो पेंडिंग मध्येच राहील अथवा जर तो ॲक्सेप्ट झाला तर तुम्हाला नवीन वर्षाचा फॉर्म हा भरावा लागणार आहे. जर तुम्हाला आजच लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या बांधकाम स्कॉलरशिपचा मित्रांनो फॉर्म भरावा लागणार आहे आणि थेट जी रक्कम असणार आहे ती कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभागाकडून जे आपलं कल्याणकारी मंडळ आहे यांनी स्कॉलरशिप संबंधी एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आता तो खुलासा कोणता आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या समोरासमोर कळणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओ मधून सोडून जायचा नाही. जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुमच्याकडे अर्धवट नॉलेज येईल आणि त्याद्वारे तुम्हाला ही जी स्कॉलरशिपची नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे याबद्दल माहिती कळणार नाही आणि तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकणार नाही. ज्यामध्ये कामगार अर्ज लवकरात लवकर कसा मंजूर होईल या संबंधी माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे काही आपलं मंडळ आहे ज्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता, फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म जो असतो तो आपल्याला मंडळाकडे पाहायला मिळतो. म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर जो तुमचा अर्ज असू म्हणतो शकतो आपण त्याला किंवा तुमचा क्लेम म्हणू शकतो. तुमचा जो अर्ज किंवा क्लेम आपल्याला मंडळाकडे स डिस्क्राईब करायला येत असतो. म्हणजे तो त्या मंडळाकडे पाठवला जात असतो. आता या ठिकाणी तुमच्यासाठी ही अपडेट काय आहे ती देखील तुम्हाला कळणार आहे. ती म्हणजे कोणती की भव्य जी-आर प्रकटन आल्यासंबंधी त्यामध्ये बांधकाम कामगारांनी फॉर्म कुठे व कसा भरायचा आहे याबद्दल मंडळ आणि विभागाने मार्गदर्शन केलेले आहे. या पद्धतीने अर्ज लगेच मंजूर होणार. म्हणजेच महाराष्ट्र इमारत व आपलं कल्याणकारी जे काही मंडळ आहे त्यांनी आपल्याला एक भव्य जी-आरचं प्रकटन केलेलं आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही फॉर्म कसा भरला पाहिजे की जेणेकरून तुमचा फॉर्म हा 100% अप्रूव्ह केला जाईल. अप्रूव्ह केल्यासरशी तो फॉर्म त्याला पूर्णपणे ॲक्सेप्ट केलं जाईल आणि डिक्लेअर केलं जाईल. ज्या दिवशी त्या फॉर्मची डिक्लेअर डेट आपल्या समोर येणार त्या दिवसानंतर 21 ते 30 दिवसांच्या आतमध्ये तुमची जी रक्कम असते कामगार मित्रांनो ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण न येता महाराष्ट्र सरकारतर्फे महा-डी-बी-टीद्वारे जमा केली जात असते. मग तुमची ती रक्कम E01 द्वारे 2,500 ची असो, त्यानंतर E02 द्वारे 5,000 ची असो, E03 द्वारे तुमची 10,000 ची असो, E04 द्वारे तुमची ती 25 किंवा 20,000 ची असो किंवा E05 द्वारे तुमची ती 60,000 किंवा 1,00,000 रुपयांची असो किंवा E06 द्वारे 60 किंवा 1,00,000 रुपयांची असो. कुठलीही रकमेचा तुमचा टप्पा असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने तो लवकरात लवकर ॲक्सेप्ट होणार आहे. पण त्यासाठी बांधकाम कामगारांना काही महत्त्वाचे नियम या ठिकाणी पाळावे लागणार आहेत. आता मी तुम्हाला सर्वप्रथम ते नियम समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण ती स्लाईड पाहून घेऊया. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला काय सांगितलेलं आहे, तुमचा जो स्कॉलरशिपचा फॉर्म असतो जो का तुमचा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे सत्यापित केला जातो आणि त्याला ॲक्सेप्ट करून डिक्लेअर करून तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. तर तो फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे? सर्वप्रथम तुम्ही तुमच्या तालुका सुधार केंद्र किंवा तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्हाला प्रश्न पडला तर तुम्ही जिल्हा सुधार केंद्र या कुठल्याही 2 विभागांपैकी कोणत्याही एका केंद्राकडे जाऊन तुम्ही हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता. पण या ठिकाणी आपले कामगार मित्र
जे आपले आळशी कामगार असतात ते या ठिकाणी काय करतात, एजंट सिस्टम लावतात. आता एजंट सिस्टम देखील तुम्ही यूज करायची नाही, कारण एजंटद्वारे तुमची खूप सारी रक्कम ही एजंट हडपून घेतात आणि तुम्ही या ठिकाणी बळी पाडतात. जर तुम्हाला या ठिकाणी ₹60,000 अनुदान येत असेल, तर एजंट तुमच्याकडून कमीत कमी 15 ते 30,000 रुपये तुमच्याकडून उकळण्याचं काम करतात. पण ज्यांना एजंट लावायचा आहे, कोणतेही कामगार लावू शकतात. ज्यांना वाचन असेल किंवा लिखाण असेल, या कुठल्याही गोष्टीचं ज्ञान पारंगत नाही, ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही किंवा त्यांना फॉर्म कसा भरायचा आहे, त्यांच्या घरामध्ये कोणी शिकलेलं नाही आहे, या संदर्भातील कागदपत्र कोणकोणती लागतात ही माहिती नाही आहे, ते कदाचित एजंटचा फायदा घेऊ शकतात किंवा एजंटची साथ ती मिळून घेऊ शकतात. पण जर तुम्हाला बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेबद्दल संपूर्ण ज्ञान आहे, तुम्ही एक रजिस्टर शिकलेले बांधकाम कामगार असाल, तर तुम्ही 100% एजंट लावू नये. स्वतःच्या स्वहिमतीवरती फॉर्म भरावे, त्यांना ॲक्सेप्ट करून घ्यावेत आणि तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या हक्काची रक्कम पाडून घ्यावी. कारण मित्रांनो, एजंटद्वारे तुम्हाला फक्त फसवण्याचंच काम करण्यात येत असतं. त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत. कारण 2026 आणि 2025 या 2 वर्षांमध्ये 2024 पर्यंत जे डॉक्युमेंट्स लागत होते, ते आता 2025 मध्ये देखील लागणार आहेत. पण या 2025-26 या नवीन वर्षामध्ये काही नवीन डॉक्युमेंट्स आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावे लागतील, अशी या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन प्रस्थापित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम तुमचं पहिलं कंपल्सरी डॉक्युमेंट्स असणार आहे. 2024 मध्ये तुमचं जे आयडी कार्ड असेल, ते आयडी कार्ड नसेल तरी चालत होतं. पण 25-26 मध्ये या नवीन स्कॉलरशिपच्या वर्षामध्ये तुमच्याकडे तुमच्या चालू वर्षाचा आयडी कार्ड असायलाच पाहिजे. जर तुम्ही 12वी मध्ये असाल, तुमच्याकडे इयत्ता 11वीचा आयडी कार्ड असेल, तर या ठिकाणी ती रक्कम किंवा ती गोष्ट चालणार नाही. तुम्हाला 100% तुम्ही ज्या वर्गाचा फॉर्म भरताय, 12वीचा भरत असाल तर 12वीचा आयडी कार्ड लागेल. फर्स्ट इयरचा भरत असाल तर फर्स्ट इयरचा आयडी कार्ड लागेल. कुठल्याही जुन्या वर्षाचं किंवा येणाऱ्या भविष्यातील वर्षाचा आयडी कार्ड या ठिकाणी लागणार नाही. त्यानंतर या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे बोनाफाईड. आता तुम्ही म्हणाल बोनाफाईड तर 2024 मध्ये देखील लागत होता, तर 25 मध्ये काय नवीन अपडेट आलंय? तर या ठिकाणी एक छोटंसं अपडेट आलेलं आहे. जर तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमची कुठलीही युनिव्हर्सिटी असेल किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये शिकत असाल, तर त्या ठिकाणी तुमच्या बोनाफाईडवरती एक सब्जेक्ट असा विषय असेल. ज्यांच्या कॉलेज, शाळा, युनिव्हर्सिटी सब्जेक्ट हा विषय देत आहे, त्यांच्यासाठीची गोष्ट आहे. तुमच्या बोनाफाईडवरती सब्जेक्टमध्ये तुम्हाला वर्कर्स वेलफेअर कमिशनद्वारे मिळणारी स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे, असा सब्जेक्ट लिहून घ्यावा लागेल. म्हणजेच बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा आहे, असा सब्जेक्ट त्या बोनाफाईडवर असायला पाहिजे. पण या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने एक कंपल्शन घातलेलं नाही आहे. म्हणजेच तुम्हाला बोनाफाईड लागेल हे कंपल्सरी आहे. पण कंपल्शन कोणतं नाही आहे, सब्जेक्ट त्यावरतीच असायला पाहिजे. कारण काही गावातील शाळा किंवा काही गावातील कॉलेज असतील, ज्यांच्यामध्ये जे बोनाफाईड असतात ते प्रिंटेड नसतात. त्यांच्याकडे ते ऑलरेडी प्रिंटेड कागद असतात. त्यावरती तुमचं नाव, नंबर, रजिस्टर नंबर, तुमचा पत्ता, तुमच्या शाळेचं नाव, हे संपूर्ण गोष्टी पेनाने लिहिल्या जातात. त्या ठिकाणी जर सब्जेक्ट हा विषय टाकणं खूप अवघड आहे. तुम्हाला त्या ठिकाणी सब्जेक्ट मिळणार नाही. पण जर तुम्ही 12वी नंतरचं शिक्षण घेताय, म्हणजेच उच्च शिक्षण घेताय, मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेताय, तर त्या ठिकाणी तुमचा बोनाफाईड येईल आणि त्या बोनाफाईडवरती 100% तुम्हाला सब्जेक्ट पाहायला मिळेल आणि माझ्या अंदाजे तरी तुम्ही तो सब्जेक्ट टाकून घेतला पाहिजे. कारण हे जे सब्जेक्ट असतो, त्यानंतर तुमचं आयडी कार्ड असतं, ह्या ज्या 2-3 गोष्टी असतात, ते तुमचा हा स्कॉलरशिप योजनेचा जो अर्ज असतो, तो अर्ज लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणे आयडी कार्ड चालू वर्षाचं आणि बोनाफाईडवरती जो काही सब्जेक्ट असेल, तो सब्जेक्ट प्रिंटिंग करण्यासाठी तुम्ही मागणी करू शकता. आता हे तर झाले 2 महत्त्वाचे कागदपत्र आणि तिसरं म्हणजे बांधकाम कामगार असं तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट कार्ड लागणार आहे. हेच 3 कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. या व्यतिरिक्त कॉलेज, स्कूल किंवा तुमच्या शाळा, युनिव्हर्सिटी याची फीज रिसिप्ट असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. त्यानंतर तुमचं प्रिव्हियस इयर मार्कशीट म्हणजेच मागील वर्षाचं मार्कशीट असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. त्यानंतर काही बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की कॉलेजचा ईमेल आयडी असेल, त्यानंतर कॉलेजचा तुमचा मोबाईल नंबर असेल. या गोष्टी तुमच्याकडे असेल तरी चालेल आणि नसेल तरी चालेल. पण मी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेल्या आहेत, की जेणेकरून तुम्ही जर फॉर्म भरला तर तो नक्कीच 21 ते 30 दिवसांच्या आतमध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी मंजूर होईल. मंजूर झाल्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा 21 ते 30 दिवस लागतात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला. पण केव्हा? समजा जर तुम्ही आज, उदाहरणार्थ आज किती तारीख आहे? 7 जुलै 2025 आज तारीख आहे. 7 जुलै 2025 रोजी जर तुम्ही फॉर्म भरला आणि 8 ते 10 जुलै
2025 या कालावधीमध्ये जर तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झालं, तर कमीत कमी 21 ते 30 दिवस या कालावधीमध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह व्हायला पाहिजे. जर झाला नाही तर तुम्ही पुन्हा एकदा तालुका सुधार केंद्र किंवा जिल्हा सुधार केंद्र या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवू शकता, की कशा कारणामुळे तुमचा फॉर्म हा मागे पडलेला आहे. आणि फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर जर तुम्हाला 21 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये पुन्हा मी काय सांगतोय फॉर्म मंजूर झाल्यानंतर 21 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुमची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली नाही, तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवायची आहे, की तुमची रक्कम का जमा होत नाही आहे. काही चुकी तर नाही झाली, तुमचं काही बँक डिटेल्स असतील त्या चुकले तर नाही ना, काही कारणं तर नसतील तुमच्या बँक अकाउंटला किंवा तुमच्या अर्जाला मागं पाडण्याची, हे संपूर्ण विचारून घ्यायचं आहे. तर कामगार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच माहिती द्यायची होती. पण या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला ते बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिलं जाईल. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगार मित्रांमध्ये शेअर करावा लागणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम